बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका ज्योती जाधव लिखित कथा सप्तपदी. अस्वस्थ होऊन तो अंथरुणावर कूस बदलत होता. आज त्याची झोप पार उडाली होती. तसं त्याचं जीवन साधंच होतं, एखाद्या उच्चवर्गीयाला न शोभणारं. चांगली नोकरी, चांगला पगार, गाडी आणि कंपनीचा बंगला राहायला, सगळं कसं स्वप्नवत. तरीही जीवन मात्र अगदी साधं. गरिबीतून वर आलेला, तरी पाय जमिनीवरच होते. सकाळी किती उत्साहात होता तो. रात्री संदेशचा त्याच्या बालमित्राचा कॉल आला होता. वाज भेटायला आला. तो आला की खूप दिवसांच्या गप्पा, बालपणीच्या आठवणी, अंगणात रंगलेले खेळ, हुतुतू, कबड्डी, लपाछपी, लाकडाच्या फाळक्याने आणि रबरी बॉलने खेळलेलं क्रिकेट, शाळा, शाळेतली मस्ती, अभ्यास, अगदी सगळं सगळं आठवत जातं. पण सगळं हे भळबळणाऱ्या जखमेची खपली न काढता, आत ठसठसत असलेल्या जखमेला जराही धक्का न लावता. कसं असतं, एखादी जखम झाली की जखम दुखते म्हणून आपण जखमेच्या आजूबाजूला ऑइंटमेंट लावतो बरी होण्याच्या आशेनं. पण बऱ्याचदा ती जखम बरी होतच नाही, ठसठसत राहते आतल्या आत. हो, काही जखमा बऱ्या होत नाहीत. काळाचं औषध सगळ्या जखमांना लागू होतच असं नाही ना. तो भेटला की तिची आठवण बेचैन, अस्वस्थ करणारी, श्वासाचा वेग वाढवणारी, तर कधी हा श्वास येथेच थांबावा असं वाटणारी तिची आठवण. एकमेव साक्षीदार होता ना तो, त्यांच्यामधला दुवा. त्याच्या आणि तिच्या घरामधोमध त्याचं कौलारू छोटंसं घर, तिचं आणि त्याचं भेटण्याचं ठिकाण. त्याचा फोन आला की रात्रभर त्याला झोपच लागत नसे. निमित्त तो आणि आठवण मात्र तिची. किती वर्षे झाली, पण ती मनातून गेलीच नाही. मनात, मेंदूत, श्वासात, अंतरंगात, विचारात कायम घर करून बसलेली. पण आज प्रथमच तिच्या आठवणीवर मात मात्र केली त्याच्या प्रपोजलने. गप्पा मारता मारता त्याने विषयाला हात घातला. मित्रा, आज वेगळ्याच कामासाठी तुझ्याकडे आलोय, असं सांगून त्यानं पॉज घेतला. सांगू की नको अशा विचारात पडलेला तो. अरे मग बोल ना, तुला माझ्याकडे परवानगी मागायची वेळ कधीपासून आली? तसं नाही रे. अरे, संग्राम आता स्थिर स्थावर झालाय. त्याच्यासाठी मुलगी बघतोय आणि नजरेसमोर प्रथम आपली श्वेता आली. दोघांचा जोडा अगदी छान शोभून दिसेल, लहानपणी दिसायचा तसा. पण तुला माहीत आहे ना, आपण शहरात आलो तरी गावाशी आपली नाळ जुळली आहे. आपण मानत नसलो तरी आपल्या गावी अजून आंतरजातीय विवाह होत नाहीत. म्हणून जरा मन चाचरतं, एवढंच. त्याला काय बोलावं सुचेना. अरे वेडा आहेस का तू? तू असा विचारच कसा केलास? आपण एवढे बुरसटलेल्या विचारांचे आहोत का? दिली, माझी मुलगी तुझ्या मुलाला दिली. अरे तिला विचार तरी. आता जमाना बदललाय. तिचं कुठे काही जुळलं असेल तर? अरे माझी मुलगी आहे ती. माझ्यापासून कधीच काही लपवत नाही ती. सर्व सांगते मला, अगदी लहान सहान गोष्टीही. तरीही तू विचार तिला. मुली लहानपणापासून बाबांना फार जवळ असतात, अगदी आईपेक्षा सुद्धा. पण तरीही काही काही गोष्टी लपवत नाहीत, पण टाळतात बोलायला. कदाचित बाबांना काय वाटेल ह्याचा विचार करत असतील. बरं बाबा, बरं तू सांगतोय म्हणून विचारतो, पण तिचं काही असं नसेलच. नुकताच संग्राम, त्याचा मुलगा MS करून USA मधून आला होता आणि एका मोठ्या कंपनीत कामाला लागला होता. आपल्या मुलासाठी त्याने श्वेताला मागणी घातली होती. मुलगा लहानपणापासून तसा नजरेतलाच. श्वेताही त्याला ओळखत होती. लहानपणी सुट्टीत गावी जायचो तेव्हा खेळायची ती त्याच्याबरोबर. ही मुलं शहरातून आलेली, मग गावातील सगळी मुलं गोळा व्हायची त्यांच्या भोवती.
आणि मग वेगवेगळे खेळ खेळायचे. तेव्हा गावात टी व्ही नव्हता. मग ह्या शहरातून गेलेल्या मुलांनाही आउटडोअर खेळ खेळायला लागायचे. कधीकधी भातुकलीचा खेळ खेळताना श्वेता नवरी व्हायची आणि संग्राम नवरा व्हायचा. आणि गावातील मुलं वऱ्हाडी. श्वेता आईकडे हट्ट करून साडी नेसायला लावायची. मी आणि संदेश आम्ही कौतुकानं त्यांना बघत बसायचो. आता खरोखरच दोघं नवरा नवरी होणार. त्याच्या डोळ्यासमोर चित्र आलं आणि तो सुखावून गेला. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. मुलगी चांगल्या ठिकाणी पडणं हे माणसाच्या आयुष्यातील सर्वोच्च सुख. बाप झाल्याशिवाय हे सुख अनुभवता येत नाही. बोलता बोलता आता श्वेता परघरी जाईल. तिच्या विरहाच्या विचारानं तो थोडा गलबललाही. शेवटी बापाचं हृदय आणि श्वेता तर त्याचा जीव की प्राण. कधी एकदा घरी जातो आणि माझ्या सोनुलीला हे सांगतो असं झालं होतं त्याला. नेहमीपेक्षा तो ऑफिसमधून लवकर निघाला. आज घराचा रस्ता त्याला लांब वाटत होता. रस्ताभर तिच्या लहानपणापासूनच्या आठवणी पिंगा घालत होत्या. मध्येच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटे तर कधी पाण्याने डोळे भरत. ऊन पावसाचा खेळ. रस्त्यातच अंबिका स्वीट फरसांचं शॉप लागलं. त्यानं ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगून तिच्या आवडीची माव्याची मिठाई घेतली आणि मग तिच्याच विचारात तो घरी पोहोचला. तिच्या भविष्याची स्वप्न बघत. त्याला लवकर घरी आलेलं बघून बायकोलाही नवल वाटलं. तो कधीच वेळेच्या अगोदर घरी येत नसे. त्याच्या वर्कहोलिक मन लावून काम करण्याच्या आणि परफेक्ट काम करण्याच्या वृत्तीमुळं कंपनीत तो वरच्या पदावर पोहोचला होता. अगं श्वेता कुठं आहे? आली नाही का अजून? 4 वाजेपर्यंत ती घरी येते ना? हो येते बऱ्याचदा, पण हल्ली तिला उशीर होतो. का? काही प्रोग्रॅमची रिहर्सल वगैरे करते का? मला बोलली नाही ती. प्रॅक्टिकल चालू आहेत का? नाही, रिहर्सल वगैरे काही नाही. मग का उशीर होतो तिला? विचारलं नाहीस का तू? विचारलं, पण मैत्रिणीबरोबर असते असं थातुरमातुर उत्तर दिलं. कमाल आहे तुझी. मला नाही का सांगायचं? रूपा गप्प बसली. तुम्हाला माझं ऐकण्यासाठी वेळ कधी आहे? ती मनातल्या मनात बोलली. आज लवकर घरी आलात, बरं वाटत नाही का? तिनं काळजीनं विचारलं. तसं काही नाही ग. आज संदेश आला होता ऑफिसमध्ये भेटायला. संग्रामसाठी मागणी घातली त्यानं श्वेताला. मोठ्या अधीरतेनं तो बोलत होता. त्याचा अधीरपणा तिला जाणवला आणि तिला आनंद झालाच, पण थोडं कुठेतरी खुपलंही. लग्न झाल्यापासून असे मोजकेच प्रसंग तिच्या नशिबी आले होते. तेही श्वेताच्या संबंधित होते. आपल्या संबंधित. तिने उगीच स्वतःला ताण देऊन आठवायचा प्रयत्न केला, पण तिला एकही प्रसंग आठवेना. आड्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल म्हणा. एवढ्या वर्षांच्या सहवासात तिचं त्याच्या आयुष्यात स्थान काय आहे हेच तिला कळलं नाही. जगाच्या दृष्टीने आपण नवरा बायको आहोत एवढंच. नुसत्या शरीरानं एकत्र, मनानं कधी एकत्र आलोच नाही. तिने हळूच एक सुस्कारा सोडला आणि त्याच्यासाठी चहा आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. गॅसवर चहाचं आधण ठेवलं. चहा उकळताना क्षणाक्षणाला तो वर येत होता. तिनं त्यावर हळूवार फुंकर घातली. तो थोडा खाली बसला. तिला थोडं नवल वाटलं. निर्जीव चहासुद्धा हळूवार फुंकरीने खाली बसतो, पण माझं काय? मी तर एक सजीव जीव. मी आयुष्यभर या चहासारखी नुसती उकळत राहिले, पण कुणी धगधग त्या मनावर साधी फुंकरही घातली नाही. फुंकर तरी कोण घालणार म्हणा? तसं बघायला गेलं तर माझं स्वतःचं असं जीवाभावाचं होतंच कोण? आईबाबांची एकुलती एक मुलगी होते. खूप लाडाकोडात वाढवलं होतं. नजर लागावी असं सुखी कुटुंब होतं. बाबा आणि आई दोघं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते. पगार मोजकाच होता, पण खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही. एके दिवशी बिल्डिंगच्या सगळ्या लोकांनी शिर्डीला जायचा घाट घातला. बाबा सर्वांचे लाडके,
बाबांचा आवाज छान पहाडी होता. लोकगीते गाण्याची त्यांना आवड होती. त्यामुळं त्यांना ट्रिपला घेतल्याशिवाय बिल्डिंगचे लोक कधी जात नसत. सगळ्यांनी बाबांना आग्रह केला. बाबांना गावी जायचे होते, पण सगळ्यांचा आग्रह त्यांना मोडता आला नाही आणि मीही सांगितलं, बाबा आपण जाऊया ना. शिर्डीला जाताना आम्ही तिघं गेलो. येताना मी एकटीच आले. आले कसले? आणलं मला. एका वळणावर ड्रायव्हरचा ताबा गेला आणि बस समोर येत असल्या ट्रकवर आदळली. मी आईच्या खांद्यावर मान टाकून निर्धास्त झोपले होते. काय झालं ते कळलंही नाही. मी शुद्धीवर आले तेव्हा सगळं संपलं होतं. देवावरचा विश्वासही. हो, आपण देवाच्या दर्शनासाठीच जात होतो ना. मग तरी देवानं आपले आईबाबा असे कसे आपल्यापासून हिरावून घेतले. सिनेमामध्ये प्रार्थना केली की देव सगळ्यांना वाचवतो, मग माझ्या आईबाबांना त्याने का नाही बरे वाचवले. तिच्या बालमनाला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर तिला सापडत नव्हतं आणि उत्तर द्यायला आता बाबाच नव्हते. तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर बाबांकडे असायची. आत्ताही तो प्रसंग आठवला आणि तिच्या डोळ्यात इतक्या वर्षांनीही अश्रूंनी गर्दी केली. तिने डोळं पुसलं, स्वतःच नेहमीसारखं. आई बाबा गेले आणि मामा मला त्यांच्या घरी घेऊन गेला. मामीला ते अजिबात आवडलं नाही. मामीला 2 मुलं होती, माझ्यापेक्षा लहान. मामी नेहमी म्हणायची, माझं झालंय थोडं आणि देवानं धाडलंय घोडं. मामीच्या फेकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर मी जिवंत राहिले. मरावंसं वाटत असतानाही आत्महत्या करण्याची हिंमतच नव्हती. मरता आलं नाही, मग मी जगले नुसतं कुत्र्यासारखं आयुष्य. मामी आणि तिची मुलं हाडतूड करत. मामीनं फेकलेल्या सुक्या भाकरीसारखं अश्रूबरोबर दुःख रिचवायला शिकले. परिस्थितीनं सगळं शिकवलं. बोलकी होते मी, कधी अबोल झाले ते कळलंच नाही. परिस्थितीच्या धाग्याने ओठ शिवले माझे. कसं तरी शिक्षण घेतलं, पदवीधर झाले आणि पहिलंच हे मागणं आलं. फक्त नारळ आणि मुलगी द्या म्हणाले. हे ऐकून मामा मामी खुश झाले. स्थळाची चौकशी करण्याचीही त्यांना गरज वाटली नाही. मुलगा बघायला आला तेव्हा त्याने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. मला ते जरा विचित्रच वाटलं. मामी आजूबाजूला नाही बघून मामाला सांगितलं. मामा बोलला, असतात काही जण बुजरे, त्यात तो खेड्यात वाढलेला मुलगा. कधी कधी न्यूनगंड असतो मनात. लग्न झालं की होईल सगळं सुरळीत. मामानंही माझं बोलणं गंभीरपणे घेतलं नाही. सुंटी वाचून खोकला गेला होता हेच समाधान मामीला वाटत होतं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच ह्यांनी सांगितलं, जगव्यवहार आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं आहे. बायको म्हणून तुझा मान राखला जाईल. आयुष्यभर तुला काही कमी पडू देणार नाही मी. पण माझं मन तुला देऊ शकेन की नाही माहीत नाही. माझ्या गळ्यात हुंदका दाटून आला, पण नेहमीसारखा ओठाबाहेर आलाच नाही. तसंही माझ्या रडण्याला आजपर्यंत कुणी भीक घातली होती. माझी सारी स्वप्न काळोख्या गडद रात्रीच्या अंधारात हरवून गेली. नियतीनं पुन्हा एकदा मला जाणीव करून दिली की स्वप्न बघायचा अधिकार मला नाही. मी रडण्यासाठी विलग झालेले ओठ एकमेकावर घट्ट दाबले, रक्त येईपर्यंत. सकाळी ओठ किंचित सुजले होते. त्यांच्या ते गावीही नव्हतं. घरी मात्र सासूबाई खुश झाल्या. गाडी रुळाला लागली म्हणून. लग्न झाल्याबरोबर मामाच्या घरचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाले होते. का असा प्रश्न आजपर्यंत मी कुणालाच विचारला नव्हता. हिंमतही होत नव्हती म्हणा. त्यांनाही मी का असं विचारलं नाही. आपल्या नशिबाचे भोग. समजून येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं हेच तर मी जीवनाच्या शाळेत शिकले होते. चहाचं अधन उकळता उकळता आठवणींची वाफ बाहेर पडली होती, तिच्या मनाला चटका देत. ती चहा बनवायला आत गेली आणि त्याने सोफ्यावर डोकं टेकलं व डोळे मिटले. मिटल्या डोळ्यांसमोर श्वेताच होती. परत तिची सगळी रूपं नजरेसमोर आली. पोर जन्माला आली आणि पुन्हा हसणं शिकवलं. तिचा जन्म हाच माझ्या वाळवंटी जीवनाचा ओयासिस.
नियतीने केलेल्या जखमावर फुंकर घालण्यासाठी तिचा जन्म झाला असावा. एवढ्यात रूपा चहा आणि नाश्ता घेऊन आली. तिला बघितल्यावर त्याला अपराध्यासारखं वाटलं. आईच्या हट्टाखातर आपण हिच्याशी लग्न केलं, पण मनाने कधी तिचा होऊ शकलो नाही. तिचा काहीही गुन्हा नसताना ती शिक्षा भोगत राहिली. तोंडातून ब्रही न काढता. कैदी तरी आपली बाजू मांडतात, पण हिनं कधीच आपली बाजू मांडली नाही. आणि समजा हिनं आपली बाजू मांडली असती तरी निष्पन्न काहीच झालं नसतं. आपल्यापेक्षा एखाद्या कोर्टाचा जज बरा, समोरच्याची बाजू ऐकून न्याय तरी देतो. आपण सगळे निर्णय एकतर्फी घेतले. तिच्या मनाचा विचारही करावासा वाटला नाही आपल्याला. पहिल्या रात्रीनंतर जिवंतपणे ती अहिल्या झाली, शिळा झाली. दोष तिचा नसता नाही. तिला खरं तर पहिल्या रात्री सांगितलं होतं, मी तुझा होऊ शकणार नाही म्हणून. मी लग्नच करायला नको होतं. माझ्यामुळं ही आयुष्यातून उठली. आपण हिला उठवलं. काय अधिकार होता आपल्याला हिला उद्ध्वस्त करायचा? आईनं मला लग्नाबद्दल विचारलं. खरं तर आईला मी सांगितलं होतं मला लग्नच करायचं नाही म्हणून, पण तरीही आई मानायलाच तयार नव्हती. लग्न झाल्यावर सुरळीत होईल सगळं अशी तिला आशा होती. शपथ घातली तिने मला. 4 वर्षांचा होतो तेव्हा वडील गेले आणि माझी व सुनीताची जबाबदारी तिच्या एकटीवर पडली. पण धीराने ती तोंड देत आली. आमच्यासाठी तिने दिवसाची रात्र केली होती. कष्ट उपसले होते. तिला दुखावणं मनाला रास्त वाटत नव्हतं, पण एकीचं मन जपता जपता दुसरीचं मन दुखावलं होतं. हिला एकदा म्हटलंही होतं मी, तुला माझ्यामुळे त्रास होतोय, कशाला सहन करते, सोडून जा मला, मी सगळी सोय करेन तुझी. पण नेहमीसारखी ही गप्प बसली. नाही गेली मला सोडून. सावलीसारखी मागे राहिली माझ्या. खरं तर सप्तपदीनंतर नुसती फरफटतच राहिली माझ्या मागे. मी काय कमी प्रयत्न केले का हिच्यात समरस होण्याचे? पण होताच आलं नाही मला. शरीराची गरज म्हणून हिच्याशी नातं. हिच्याशी समरस होताना देखील नुसता शरीराने झालो, मनाने झालोच नाही कधी. मीही माणूसच आहे. दया यायची मला, यायची. बिचारी न कळत्या वयापासून भोगते. अजून भोग संपले नाहीत तिचे. पण दया म्हणजे प्रेम नाही ना. सहानुभूती, दया, कणव प्रेमाची जागा कधीच घेऊ शकलं नाही. मग नुसती तडजोड, जीवाची तडफड. कणव आणि प्रेम ह्या 2 वेगळ्या गोष्टी. सहवासाने मला हिची सवय झाली आहे. ही घरात नसली तर सुनं सुनं वाटतं घर. पण परत तेच, एखाद्याची सवय म्हणजे प्रेम नाही ना. चहा घेऊन परत सोप्यावर बसून त्याने डोळे मिटले. तंद्रीच लागली आणि ती भंग पावली श्वेताच्या आवाजाने. आल्या आल्या माझ्या गळ्यात पडून म्हणाली, पप्पा, आज तुला मला काहीतरी सांगायचं आहे. मी तिला जवळ घेतली आणि बोललो, बोल ना बेटा. पप्पा, तुला अक्षय माहीत आहे ना? माहीत आहे बेटा, तुझ्या कॉलेजचा मित्र ना. 1-2दा घरी आला होता तो. साई मंदिराच्या बाजूला चाळीत राहतो ना तो. मला वाटतं तुझ्या वर्गात नेहमी तोच पहिला यायचा. काय झालं? त्याला कुठे नोकरी हवी आहे का? लावून टाकू आपण. हुशार आणि तल्लक मुलगा आहे तो. श्वेताच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले. त्याने ते चटकन टिपले. बापच ना? तसं नाही पप्पा, ती चाचरत बोलली. आज त्याने माझ्यावरील प्रेमाची कबुली दिली. नोकरीला लागल्यावर पप्पा, लग्न करायचं ठरवलंय आम्ही. तो तुला भेटायचं म्हणतोय. कधी बोलूया त्याला घरी? मोठ्या आशेनं तिनं त्याच्याकडं पाहिलं. तो अचानक स्तब्ध झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याच्या कुशीत शिरत तिने विचारलं, काय झालं पप्पा? रागावला? पप्पा,
मला तो खूप आवडतो. माझं प्रेम आहे त्याच्यावर. त्याच्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. त्याचं अंतःकरण तुटलं. पायाला काही लागू नये म्हणून घरात ही चप्पल घालून वावरणारी पोर. जीवनाची खडतर वाटचाल कशी चालेल त्याच्याबरोबर? तहान लागली तर पाण्याचा ग्लास हातात द्यावा लागतो आणि चाळीवरच्या नळावर कसं पाणी भरेल? AC शिवाय न झोपणारी माझी पोर रणरणत्या उन्हात सिमेंटच्या पत्र्याच्या चाळीत कशी राहील? माझ्या काळजाच्या तुकड्याला मी माझ्या हाताने कसा परिस्थितीवर सोडून देऊ? त्याला काय बोलावं सुचेच ना. बरं, लग्नानंतर येथेच राहा असं जरी म्हटलं तरी ही मानी पोर ऐकणार नाही. मी जिवंत असताना धगधग त्या विस्तवावरून तिला एकटीला कसा पाठवू? त्याला आठवलं, एकदा गावी गेलो होतो तेव्हा पायाला काटा लागला तर घर डोक्यावर घेतलं होतं हिनं. कुणाचंच ऐकत नव्हती. माझ्या पापूला बोलवा एवढंच किंचाळून बोलत होती ती. मी घरी आलो. तिला रडताना बघून मी गलबलून गेलो. तिला झटकन उचलून घेतली, मांडीवर बसवली. तेव्हा कुठं शांत झाली ती, एखाद्या थैमान घालून थकलेल्या वादळासारखी. पापू, तू आलास ना? बस, आता मला काही होणार नाही. रडून रडून ती थकली होती. तिच्या केसांतून हात फिरवता फिरवता निश्चित होऊन गाढ झोपली आणि मग हलकेच मी तिच्या पायातला काटा काढला होता. माझ्याशिवाय पानही न हलणाऱ्या माझ्या मुलीनं स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेतला होता. तो बधीर झाला, दुखावला गेला. का अशी ही वागली? का माझ्यापासून हिने हे लपवून ठेवलं? मी बाप म्हणून कुठे कमी पडलो? त्याचा जीव कातर कातर झाला. आतून तो तुटल्यासारखा झाला. त्याला गप्प बघून ती परत म्हणाली, पप्पा, तुला आवडलं नाही का? पप्पा, तो खूप चांगला मुलगा आहे. त्याचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे. त्याचे आई वडीलही खूप प्रेमळ आहेत. पप्पा, मी सुखानं राहीन त्या घरात. तिला न दुखावता तो म्हणाला, बेटा, परत एकदा नीट विचार कर. तुला वाटतं तेवढं आयुष्य सोपं नसतं. भावनेच्या भरात असे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नसतात. हे बोलताना त्याच्या घशात हुंदका दाटून आला. त्याची अवस्था बघून श्वेता कावरी बावरी झाली. आपण पप्पाला आज दुखावलं ह्याची जाणीव झाली तिला. पप्पा, मी चुकते का? तिचे डोळे डबडबले. पप्पा, तुला नसेल आवडत तर मी नाही करणार त्याच्याबरोबर लग्न. एवढं बोलून ती तिच्या रूममधून निघून गेली. रूपा बाजूला शांत बसली होती. ती त्यांच्या संवादात कुठेच नव्हती. तिची कुणी दखलही घेतली नाही. ती शांतपणे किचनमध्ये गेली, नेहमीसारखी. घरात शांतता पसरली होती. त्याला ती शांतता नकोशी वाटली. आज श्वेता घरात असताना पहिल्यांदा घरात भयान शांतता पसरली होती. श्वेता म्हणजे घराचा आनंदी खळखळता झरा. त्याला घरातही बसवेना आणि घरातून बाहेर पडावंसंही वाटेना. तो बेडरूममध्ये गेला. बाहेर हॉलमध्ये रूपा एकटीच बसली होती. अशीही ती एकटीच होती, समुद्रात रस्ता हरवलेल्या नावेसारखी. देवाने नशीब लिहिताना असं का बरं लिहिलं असेल? एखाद्या शाळेतल्या गरीब साध्या मुलाबद्दल उगीच सर्वांना तिरस्कार वाटावा असं? त्या मुलाची काही चूक नाही तरी त्याने सर्वांचं नावडतं का व्हावं? अगदी तसंच माझं जीवन. मी आई बाबा गेल्यापासून कधीच कुणाला आवडले नाही. सर्वांनी ज्याला जमेल तसं मला आयुष्यातून बाजूला काढून ठेवलंय. ती उठून श्वेताच्या खोलीत गेली. श्वेता रडत होती. तिने तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ही समजावण्याची वेळ नव्हती. तप्त निखारा फुंकर घातली की जास्तच फुलतो. तिने जवळ घेतलं तरी श्वेता रडतच होती. तिला जेवायला चल म्हणून सांगत रूपा तिची मनधरणी करीत होती, पण ती आलीच नाही. तो त्याच्या रूममध्ये खिडकीतून बाहेर बघत बसला होता. ती मध्ये गेली तर त्याला तिचं येणं जाणवलं नाही. रूममध्ये सिगारेटचा धूर दिसत होता. हातातली सिगरेट संपत आली होती तरी त्याचं लक्ष नव्हतं.
तिने पुढं होऊन हातातली सिगरेट घेतली. तिच्या हाताला चटकाच बसला. तिला त्या चटक्याचं काहीच वाटलं नाही. ह्यापेक्षा कितीतरी चटके खाल्ले होते तिने आयुष्यभर. शरीरावर झालेल्या चटक्यांनी वेदना होतात, पण काही काळ. मनावर झालेल्या चटक्यांच्या वेदना थांबतच नाहीत. तो भानावर आला. आपल्यामुळं हिला परत चटका बसला. किती चटके दिले आपण हिला, काही कळत काही न कळत. पण चटके ते चटकेच. ज्याला लागतात त्यालाच त्याची तीव्रता जाणवते. तो थोडा गलबलला, विवल झाला. तिच्या बाबतीत पहिल्यांदा आज वाजवीपेक्षा विवल झाला होता तो. काळजात काहीतरी हल्लं होतं. तिचा हात हातात घेऊन त्यावर फुंकर घालावी असा क्षणभरासाठी त्याच्या मनात विचार चमकून गेला. पण पटकन तो धजावला नाही. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटलं. कसला परिणाम होता हा? त्याला स्वतःलाच उमगलं नाही. आज हिच्याबद्दल वेगळं काहीसं हवंसं का वाटतं? तिच्या खांद्यावर डोकं ठेवून मोकळं का व्हावंसं वाटतं? काहीच समजेना त्याला. जेवायला चला, तुम्हाला रात्रीची भूक निघत नाही, अंगातील त्राण जातं तुमच्या. श्वेता जेवली का? नाही. मग नको मला ही जेवण. तिच्याशिवाय जाणार नाही मला घास. तू जेव. ती त्याच्याशिवाय जेवत नाही हे त्याला माहीत होतं, तरीही तो बोलला. ती काहीच बोलली नाही. बऱ्याचदा तिचं मौनच प्रश्नाचं उत्तर देतं. आज पूर्ण घर उपाशी राहिलं. घरातील 3 माणसं 3 दिशेला. प्रत्येकजण आपापलं दुःख कुरवाळत होतं. रात्र जशी वाढत होती तसतशी त्याची अस्वस्थता वाढत चालली होती. झोपेनं त्याच्याकडं पाठ फिरवली होती. तो हळूच दबक्या पावलांनी श्वेताच्या खोलीत गेला. ती उपडी झोपली होती. राग आल्यावर तिची अशीच उपडी झोपायची सवय. त्यानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती जागीच होती. तिच्या मुसमुसण्याच्या आवाजानं त्याला वाईट वाटलं. तिने मान वर उचललीच नाही. त्याने AC चालू करून तिच्या अंगावर चादर घातली आणि बाहेर आला. तो गॅलरीत जाऊन बसला. त्याच्या डोळ्यांसमोर रीमा आली. अगदी लहानपणापासून त्यांची मैत्री. नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं होतं. शेजारच्या बंगलीवजा घरात राहायची. आईबाबांची एकुलती एक मुलगी. दिसायला अतिशय सुंदर. गोरी पान, काळे टपोरे डोळे, नाजूक जीवनी, काळा कुरळा विपुल केशसंभार आणि कुणाचंही लक्ष वेधून घेणाऱ्या गालावर पडलेल्या खळ्या. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. ती 12वी आत्ताच पास झाली होती आणि मी BComच्या शेवटच्या वर्षाला होतो. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर लग्न करायचं स्वप्न दोघांनी रंगवलं होतं. माझी अभ्यासवृत्ती, मोठ्यांची अदबीनं वागणं, लहान वयात जबाबदारीनं वागणं. रीमाचे वडील कौतुक करत. त्यामुळे पुढे रीमाचा हात मागितला तर ते आनंदानं देतील असं मला नेहमी वाटायचं. घरात आई, मी व बहीण. रीमाला चांगलं त्यांच्या खानदानीच्या तोलामोलाचं स्थळ चालून आलं. मुलगा चांगला उच्च शिक्षित आणि घरचा सराफाचा व्यवसाय करत होता. नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. मुलीला एवढं चांगलं स्थळ आलं म्हणून रीमाचे वडील आनंदून गेले. रीमा त्यांना पसंत पडली. रीमाने वडिलांना विनवलं. खूप खूप रडली. जेवण सोडलं तरी तिच्या वडिलांनी तिचं काहीच ऐकलं नाही. लग्नानंतर होईल व्यवस्थित असा रास्त विचार केला. आता ती अजून लहान आहे, वडील नाही. छोट्याशा झोपडीवजा घरात राहणाऱ्या मला त्यांना मुलगी देणं जड गेलं. हळदीच्या दिवशी तिला हिरवा चुडा घातला. गोरीपान रीमा हळदीच्या अंगानं अधिकच सुंदर दिसत होती. बाजूच्या संदेशच्या घरात मी ओक्साबोक्षी रडत होतो. सगळ्यांची नजर चुकून ती मला भेटायला आली. चुडा भरलेल्या हाताला तिने रुमाल बांधले होते. ते रुमाल तिने मला सोडायला सांगितले. मला रडू आवरलं नव्हतं. मी भिंतीवर डोकं आपटत होतो. तिच्याशिवाय जगण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. ती मात्र शांत होती, विझलेल्या निखाऱ्यासारखी. तिने माझे डोळे पुसले आणि हळदीच्या अंगाने मला घट्ट मिठी मारली.
आम्ही दोघं रडत होतो. तिनं माझ्या कपाळावर अवग्रहण केलं. माझ्या नेत्रकडावर थबकलेले अश्रू आपल्या नाजूक ओठाने टिपत ती पुटपुटली. मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन. ती माझ्याकडे अनिमिष नजरेनं बघत होती. जणू काही ती मला तिच्या डोळ्यात साठवून घेत होती. ती जायला निघाली. उंबऱ्यावरून परत ती मागे धावत आली. मला परत एकदा डोळे भरून बघितल्यावर ती निघून गेली. तिच्या विरहाचं दुःख मी सहन करू शकणार नाही म्हणून त्याच रात्री आईनं मला मामाकडं पाठवलं. 15 दिवसांनी मी घरी आलो तेव्हा कळलं, तिने त्याच पहाटे विहिरीत उडी घेतली होती. मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन हे शेवटचं शब्द तिने खरं करून दाखवलं होतं. तिच्या शब्दांतील गूढता मला फार उशिरा कळली होती. मी बेभान झालो. जीव द्यावासा वाटत होता मला. कितीतरी वेळा मृत्यूच्या जवळ गेलो, पण आईच्या विचाराने मागे फिरलो. प्रीतीचा डाव रीमा जिंकली होती. तिच्या साऱ्या आठवणी त्या गावात विखुरल्या होत्या. रस्त्या रस्त्यावर व पावला पावलावर. मी गाव सोडलं, मामाकडे गेलो आणि द्विपदवीधर झालो. चांगली नोकरी मिळाली. आईच्या हट्टाखातर लग्न केलं. पण रीमा माझ्या जीवनातून, माझ्या आठवणीतून गेलीच नाही. जेव्हा जेव्हा मी रूपाच्या जवळ जायचो तेव्हा तेव्हा रीमाच्या आठवणीने अस्वस्थ होत होतो. हळद लावलेली रीमा मी तुझीच राहीन सांगत नजरेसमोर येत होती. रीमाशिवाय मी कसला विचारच केला नाही. आज रीमाच्या वडिलांच्या भूमिकेत तो होता. त्याला काही कळत नव्हतं. रात्रभर तो झोपला नाही. मनाची नुसती तगमग होत होती. सकाळ झाली. रात्रभर तो जागाच होता. रूपा त्याच्या खोलीत आली. त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणाली, चला चहा घ्या बघू. कालपासून तुमच्या पोटात काहीच नाही आहे. तिने त्याचा हात पकडून डायनिंग टेबलवर घेऊन गेली. तो भारावल्यासारखा तिच्या मागे जात होता. आज तिला विरोध करावासा वाटत नव्हता. तो चहा पित असताना श्वेता बाहेर आली. रात्रभर रडून डोळे सुजले होते. ती त्याच्याजवळ गेली आणि गळ्यात पडून म्हणाली, पप्पा, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही. आणि रडू लागली. कधीच न बोलणाऱ्या रूपाने ठाम शब्दात सांगितलं, तू असं काहीच करणार नाहीस. पुन्हा एखादी रूपा जन्माला येईल. मी भोगलं. आता पुन्हा एखाद्या रूपाच्या आयुष्याची वार्ताहत नको. एवढं बोलून ती ढसाढसा रडू लागली. आज इतक्या वर्षांनी तो तिच्याजवळ गेला. नुसत्या शरीरानं नाही तर मनानं. रडणाऱ्या रूपाला त्यानं कुशीत घेऊन शांत केलं. तिला शांत करून त्याने संदेशला फोन लावला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.